Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नाशिक पाठोपाठ जळगावातील बंडही शमलं. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची माघार. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या शिंदेंच्या सूचना. उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा. सातारा सांगली विधान परिषदेमध्ये महायुतीत खतखत. कुठल्या गाडीत बसू अशी आमची अवस्था. मंत्री शंभूराज देसाईंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. तर निवडणुकीत स्थानिक वाद होत असतात. वरिष्ठ तोडगा काढतील पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारीची हायकमांडकडून दखल. तातडीनं जिल्हाध्यक्ष बदलण्यास हायकमांडचा स्पष्ट नकार. बदलीसाठी 6 महिन्यांचा तरी वेळ मिळावा. हायकमांडची भूमिका. सूत्रांची माहिती. सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. वैद्यकीय पथकाकडून तपासणी तर सरकारच्या आश्वासनापर्यंत आंदोलनावरती ठाम राहणार. चर्चेसाठी निमंत्रण देणाऱ्या कृषी मंत्र्यांसमोर रोहित पवारांची ठाम भूमिका. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांदा खरेदीचा दर आता 16.5 रुपये प्रति किलोवर. आजपासून नवे दर लागू. अकोल्यात युरिया खरेदीसाठी 7/12 आणि आधार कार्ड अनिवार्य नाही. कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. युरिया खरेदीतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7/12 अनिवार्य केला होता. गॅस दरवाढीचा बाहेरगावी राहणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका. शाकाहारी जेवण 10 ते 20 रुपये तर मांसाहारी 25 ते 30 रुपयांनी महागलं. महिन्याला मेसचे पैसे 800 रुपयांनी वाढल्यामुळे खर्च आवाक्याबाहेर. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई. जिऱ्यातून गढूळ पाणी काढण्याची महिलांवरती वेळ. जलजीवन योजनेला वर्ष उलटूनही दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची घोडभर पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट कायम. छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात केवळ 28% पाणीसाठा शिल्लक. पाऊस लांबल्यामुळे 4000 उद्योगांवरती पाणी कपातीचं संकट. 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 14 विहिरींचं अधिग्रहण. 14 टंचाईग्रस्त गावांमध्ये खासगी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर. 2 ग्रामपंचायतींचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवले. देशात एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात महागाईचा दर वाढला. मे महिन्यात महागाई दर 3.93%. इंधनाच्या वाढत्या किमती महागाई दर वाढवण्यास कारणीभूत. कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉक्टर सेजल पवारनं केलेल्या वक्तव्याबाबत केईएम रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर. आक्षेपार्ह आणि असंवेदनशील वक्तव्य केल्याचा ठपका. आज सेजलच्या आई वडिलांना रुग्णालयात बोलवून कारवाईबाबतचा निर्णय दिला जाणार. अवैध गुटखा विक्रेत्यांवर बकोका अंतर्गत कारवाई होणार. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा. औषध खरेदीसाठी रुग्णालय बळजबरी करू शकत नाहीत. एफडीएचे आदेश. मुंबईमध्ये बोगस जन्मदाखले दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर. मंत्री बावनकुळेंच्या आदेशानंतर उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, महसूल अधिकारी नागनाथ लोलेवार यांच्यावर गुन्हा दाखल. डिजिटल सहीचा गैरवापर करून हजारो प्रमाणपत्र दिल्याची माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.